धाराशिव झेडपीमध्ये महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार आहे। धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज हा महायुतीच्या नेत्यांनी एकत्र आता घेतलेला आहे। भाजप राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हे देखील उमेदवारी अर्ज घेण्यासाठी एकत्र दिसले। अध्यक्ष पदासाठी अर्चना पाटील यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे, तर उपाध्यक्ष पद हे शिवसेनेच्या वाटेला जाणार असल्याची माहिती ही सध्या समोर येते। आज धाराशिवमध्ये झेडपीची ही निवडणूक प्रक्रिया पार पडतेय। आणि याच वेळी महायुतीचे सगळे नेते हे एकत्र असल्याचं देखील दिसते। भाजप राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि याच संदर्भातली अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके। अप्पासाहेब, आकांक्षा, आपण गेल्या महिनाभरापासून पाहतोय की धाराशिव जिल्हा परिषदेचा कारभार कोणाच्या हातात जाणार याबद्दल अनेक दावे प्रतिदावे केले जात होते। प्रामुख्याने भाजप जरी इथं मोठा पक्ष ठरला असला तरी त्याच तोडीसतोड जागा शिवसेनेच्या होत्या आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदारांना जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये रंजत वाढलेली होती। त्यामुळे शिवसेना वेगळी भूमिका घेणार का हे सुद्धा चर्चेला जात होतं। शिवसेनेचे 2 गट होते, त्यामुळे यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळत होतं। मात्र आज कुठेतरी चित्र स्पष्ट होताना दिसतंय। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रामुख्याने यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाचे स्थानिक नेते या ठिकाणी पाहायला मिळाले। आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केलेला आहे आणि तो उमेदवारी अर्ज काही वेळानंतर दाखल होऊन दुपारपर्यंत या अध्यक्षपदाचं चित्र स्पष्ट होईल। सध्या तरी अध्यक्षपद हे भाजपकडे जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या वाटेला येणार असल्याची कळतंय। आकांक्षा, बरोबर आहे। त्यामुळे महायुतीमध्ये धाराशिवमध्ये काही मतभेद होत आहेत का अशी चर्चा होती, मात्र आता हे सगळेच नेते एकत्र आल्याचं दिसतंय। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद अप्पासाहेब या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।